मोर्चाला परवानगी दिली आणि इच्छित सही हा मोर्चा पोहोचला। प्रताप सरनाईक मोर्चा सही दाखल झाल्याची बातमी आता समोर येतेय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, प्रताप सरनाईक आता मोर्चा स्थळी पोहोचलेले आहेत। पोलिसांनी केलेलं कृत्य हे अतिशय निंदनीय, अयोग्य अशी भावना प्रताप सरनाईक, मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेली होती आणि या मोर्चात आपण सहभागी होणारच, पोलिसांनी आपल्याला अटक करून दाखवावीच असा इशारा सुद्धा दिलेला होता। त्यानंतर आता मंत्री प्रताप सरनाईक या मोर्चात दाखल झाल्याची बातमी आता समोर येतेय। मराठीच्या मोर्चात सत्ताधारी मंत्र्यांची देखील आता हजेरी आहे। प्रताप सरनाईक उपस्थितांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते। तर ही थेट दृश्य आंदोलक या ठिकाणी घोषणा देत आहेत। कोणाला महाराष्ट्राचा चोर आला, कोणाला महाराष्ट्राचा चोर आला। परत जा अशा घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात आहेत। या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाल्यानंतर आंदोलकांकडून ही घोषणा दिली जाते। प्रताप सरनाईक आल्यावर परत जाच्या घोषणा या दिल्या जात आहेत। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। प्रताप सरनाईक पोहोचताच मोर्चा सहित जोरदार घोषणाबाजी। आंदोलकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। हॅलो हॅलो अगदी भूषण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। पण प्रताप सरनाईक, मंत्री प्रताप सरनाईक त्या ठिकाणी आल्यावर जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या आणि परत जाच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। नक्कीच लागवी, एकंदर मंत्री प्रताप सरनाईक इथं दाखल झाले, सामील झाले, मात्र कुठेतरी संतप्त जमावाने तिथे त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केल्या। परत जा प्रताप सरनाईक परत जा अशा प्रकारे घोषणाबाजी देत कुठेतरी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये संतप्त प्रतिक्रिया दिली, त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला। त्यामुळे कुठेतरी आता प्रताप सरनाईक हे आता माघारी फिरत आहेत। त्यामुळे कुठेतरी संपूर्ण परिस्थिती ही चिघळू नये यासाठी पोलीस देखील त्यांना विनंती करत होते की त्यांनी इथून माघारी जावं, त्यांनी इथून परत जावं। अशा प्रकारे इथं सध्या वातावरण आहे, परिस्थिती आहे। सध्या प्रचंड तणाव इथं संपूर्ण जागेमध्ये आपल्याला संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहे। अनेक नागरिक इथं प्रचंड गर्दी करून इथं आहेत। प्रत्येक जण हा संताप व्यक्त करत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथं सध्या तणाव हा पाहायला मिळत आहे। पोलीस संपूर्ण परिस्थितीला नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र संपूर्ण परिस्थिती ही संताप व्यक्त करत आहे आणि अशा प्रकारे इथं मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देत
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करत जात आहेत। या ठिकाणी प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला जातोय। भूषण, आपण पाहतोय की गो बॅकच्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आलेल्या आहेत। परत जा असं सांगण्यात आल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक माघारी फिरल्याची आता दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आंदोलक हे संतापल्यानंतर सहभागी होण्याकरता पोहोचलेले मंत्री प्रताप सरनाईक पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन अशी स्थिती निर्माण झाल्याची दृश्य भूषण शांततेत निघालेला मोर्चा या ठिकाणी मंत्री पोहोचताच आक्रमक होताना दिसतोय मोर्चा। मोर्चातून निघून जा अशा घोषणा दिल्या गेल्यात मंत्री महोदयांना। भूषण, एकंदर मंत्री प्रताप सरनाईक यांनी इथं येत काहीसं समर्थन दर्शवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त मोर्चाने संतप्त जमावाने कुठेतरी या संपूर्ण मोर्चामधून परत जावं, इथून निघून जावं अशा प्रकारे संताप व्यक्त केला। त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक इथून त्यांनी काढता पाय घेतला। पोलिसांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की इथं येऊ नये, जमाव हा संतप्त झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी ते स्वतः मंत्री आहेत, त्यामुळे काहीसा प्रोटोकॉल असतो, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो, त्यामुळे पोलिसांनी अनेक प्रकारे त्यांना समजवलं। त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांना इथून काढता पाय घ्यावा लागला। त्यानंतर अगदी संतप्त जमाव जो आहे तो अगदी त्यांच्या दिशेने निघालेला आहे, मात्र प्रताप सरनाईक यांनी इथून काढता पाय घेतला आणि तिथून निघून गेलेले आहेत। त्यामुळे अजूनही प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये इथं घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे। अनेक नागरिक इथे जे मराठी भाषिक आहेत, जे आंदोलक आहेत, त्यांच्या घोषणाबाजी इथे सुरू आहेत। परत जा प्रताप सरनाईक परत जा अशा प्रकारे घोषणाबाजी देत आहेत। ज्या प्रकारे दिवसभर इथं नाट्यमय घडामोडी घडल्या, अगदी सकाळच्या सुमारास जेव्हा परवानगी मागितली तेव्हा परवानगी दिली नाही, मात्र दुपारी जेव्हा संपूर्ण वाद चिघळला, जेव्हा संपूर्ण नाट्यमय घडामोडी घडल्या तेव्हा कुठेतरी परवानगी मिळाली, त्यामुळे हा संपूर्ण जो आंदोलक जे आहे ते संतप्त झालेले आहेत। त्यामुळे या सर्व घडामोडी कशासाठी घडल्या, इतक्या प्रकारे परवानगी आधी का नाकारली, अशा प्रकारे अनेक संतप्त सवाल इथे सध्या विचारले जात आहेत। मात्र काहीसा प्रताप सरनाईक इथं आल्यानंतर तणाव पाहायला मिळाला, त्यामुळे पोलिसांनी देखील त्यांना विनंती केली, त्यांनी इथून काढता पाय घेतलेला आहे आणि सध्या आता आंदोलन हे संपन्न झालेलं आहे। सध्या आंदोलक हे आपापल्या निवासस्थानी निघत आहेत आणि सध्या या संपूर्ण आंदोलनाला काहीसं पूर्णत्व प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे। लागवी, अगदी प्रताप सरनाईक या सगळ्या घडामोडीनंतर काही प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत का, संवाद साधणार आहेत का, काही पीसी वगैरे होणार आहे का, पत्रकार परिषद होणार आहे का? भूषण, लागवी, इथून सध्या प्रताप सरनाईक यांना इथून काढता पाय घ्यावा लागला आहे, त्यामुळे इथं संपूर्ण आपल्याला तणाव पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमुळे कुठेतरी पोलिसांनी देखील त्यांना इथून निघण्याची विनंती केली, कारण ते स्वतः मंत्री आहेत, त्यामुळे त्यांची सुरक्षेचा प्रश्न देखील फार महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्रोटोकॉलचा विचार करत त्यांना मंत्री प्रताप सरनाईक यांना इथून निघण्याची विनंती केली, त्यानंतर इथून त्यांना काढता पाय घ्यावा लागला आहे। मात्र संतप्त जमाव हा त्यांच्या गाडीच्या दिशेने देखील आपल्याला जाताना पाहायला मिळाला, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथून ते निघालेले आहेत। त्यामुळे इथे तरी त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे बातचीत ही प्रसारमाध्यमांशी झालेली नाहीये, त्यामुळे ते इथून निघाल्यानंतर कदाचित मंत्रालयात गेल्यानंतर किंवा विधानभवनात गेल्यानंतर त्यांच्याशी बातचीत होऊ शकते, ते प्रसारमाध्यमांशी बोलू शकतात। मात्र सध्या तरी प्रताप सरनाईक इथून जोरदार घोषणाबाजी मंत्री महोदयांविरोधात या ठिकाणी आंदोलकांकडून दिली जाते। अखेर ही थेट दृश्य आपण पाहतोय प्रताप